सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी राज्य सरकारनं सनदी अधिकाऱ्याची नेमणूक साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी केली आहे। यासाठी जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या रुबल अग्रवाल यांची साई संस्थान येथे बदली करण्यात आली आहे। काल गुरुवारचा मुहूर्त साधून रुबल अग्रवाल यांनी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली। साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे मावळते कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांच्याकडून घेतली। पदभार घेण्यापूर्वी त्यांनी साईबाबांची माध्यान्ह आरतीही केली, तसेच साईबाबांची पाद्यपूजा करत मनोभावे दर्शन घेतलं। यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी रुबल अग्रवाल यांचा सत्कार केला। शिर्डी संस्थानवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाल्याचा आदेश मिळाल्यानंतर मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले। मात्र साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर सर्व विचार थांबल्याची भावना साई संस्थानचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी S9 चॅनलशी बोलताना व्यक्त केली। आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। याप्रसंगी साई निर्माण ग्रुपचे विजय कोते, बाबासाहेब कोते, गोपीनाथ गोंदकर, नितीन शिळके, मौलाना असगर अली, धनंजय साळी आदी उपस्थित होते। याप्रसंगी शिर्डी ग्रामस्थांना विचारात घेऊन संस्थांना समाधी शताब्दी सोहळ्याचं नियोजन करावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीनं रुबल अग्रवाल यांना करण्यात आली। तर शिर्डीच्या विकासासाठी संस्थांच्या लोकाभिमुख कारभारासाठी सर्वांच्या सूचना विचारात घेऊ असं अग्रवालांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितलं। याचबरोबर साई संस्थांचे प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर देत साई भक्तांच्या सुविधांवर जास्तीत जास्त भर देणार असल्याचं सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले। याचबरोबर प्रशासनात बदल करून कमतरता दूर करू असंही त्यांनी शेवटी सांगितलं। मी रुबल अग्रवाल इथे शिर्डी संस्थानचे CEO म्हणून हजर झालेले आहे। ज्यावेळेला मी इथे हजर होण्यासाठी आले होते और माझी इथे नियुक्ती झाले होते, माझे मनात बहुत उहापोह चालू होता की मी कसं काम करणार, जळगाववरून इथे संस्थानमध्ये यायचे आहे, ते खूप माझे मनात चालू होता। लेकिन ज्यावेळेला इथे आले काल गुरुवारी इथे आले, आरती केले, तो बिलकुल जो माझे मनात जो उलाढाल और चालू होता विचारांचा ते सर्व थांबला। और जो माझा फक्त एकच उद्देश आहे, आपला जो शताब्दी सोहळा आहे त्यांना आपल्याला खूप चांगल्या रीतीने सर्वांना एकत्रित येऊन टीममध्ये काम करून और खूप चांगला साजरा करायचा आहे। और आपण बिलकुल हायटेक रीतीने खूप चांगले स्वच्छ सोहळा करू, ग्रीन सोहळा करू असं माझी पूर्ण धारणा आहे। और प्रशासन गतिमान करणे, प्रशासन पारदर्शक करणे और प्रशासनिक जो अस्थिरता आलेली आहे त्यांना आपण गती देऊन पूर्ण आपला जो संस्थांचे काम आहे ते करण्याच्या और भाविकांसाठी चांगली सोयी उपलब्ध करण्यासाठी ते इथे आले, तर त्यांना आपण कोणकोणते सोयी सुविधा दिवसभर देता येते त्याचे आम्ही पूर्ण नियोजन करणार आहे। और रिलिजियस टुरिझम, रिलिजियस प्लेस आहे, रिलिजियस टुरिझमचे एक आपण त्यामध्ये ॲड करून लोकांना और भाविकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करायची आहे। और या जो आपला शताब्दी सोहळा आहे, समाधी सोहळा आहे, ते आपण सर्व एकत्रित साजरा करू अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे। नाही, आता प्रशासकीय विषयावर मला बोलण्यासाठी आता थोडासा वेळ द्यावा लागणार तुम्हाला। मी पूर्ण स्टडी करणार आहे, HR ऑडिट झालेला आहे, मी ते पूर्ण रिपोर्ट वाचणार आहे और जो प्रशासनमध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे ते नक्की आम्ही करू। एकंदरीतच साई संस्थानच्या प्रशासनाचा कारभार पाहण्यासाठी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यानं येत्या काळामध्ये रुबल अग्रवाल कशा पद्धतीनं कामकाज पाहतात हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।